आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। गोपी भाऊ, काय आता नेमकी तुमची भूमिका असेल? कारण तुमची मागणी आपण जर पाहता अनेक आंदोलन मोर्चे तुम्ही केलेले आहेत धनगर समाजाची रास्त मागणी आहे की अंमलबजावणी करा। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही लढाई सुरू आहे आणि आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। महाराष्ट्रातला धनगर समाज सारा एक झालाय। गट तट पक्ष पार्टी पोट जाती सगळं विसरून सगळे नेते एकत्रित आलेत आणि सगळ्या लोकांची एकच मागणी आहे की तुम्ही आमची अंमलबजावणी करा। आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, तुम्ही कुठल्याही मार्गे करा। आमचं कोर्टात पण सुरू आहे। कोर्टात सोमवारी आमची दुसरी सुनावणी झाली। 3 जानेवारी 4 जानेवारी आणि 5 जानेवारी हे अंतिम सुनावणीसाठी कोर्टानं दिवस दिलेले आहेत। तिथंही आमचा प्रयत्न सुरू आहेत। दुसऱ्या बाजूला आम्ही काय राज्य सरकारच्या अधिकारात एससी आणि एसटी मध्ये बदल करता येत नाही असं जे सरकारचं म्हणणं होतं, त्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे काही GR दिलेले आहेत वेगवेगळ्या राज्याचे आणि सरकारनं त्याबाबत समिती गठीत केलेली आहे। समिती बिहार राज्यामध्ये जाऊन आली, तर त्याबाबत पण सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा। आणि आता एसटीचा दाखला दिल्याशिवाय महाराष्ट्रातला धनगर शांत बसेल अशी परिस्थिती नाही। ज्या पद्धतीनं मराठ्यांना ओबीसी मध्ये नको असं बोललं जाते, परंतु तुमची जी मागणी आहे एसटी मध्ये समावेश करा, मग एसटीला धक्का बसू शकत नाही का? आदिवासी विभाग नाराज? तुम्ही समजून घ्या की आम्ही समावेशाची मागणी करत नाही। आम्ही ऑलरेडी आहो 1956च्या लिस्टमध्ये आम्ही आहे आणि आदिवासी जमातीचा विरोध असायचं कारण नाही। आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षण हे लोकसंख्येवरती दिलं जातं। लोकसंख्या दर 10 वर्षांना सगळी मोजली जाते, पण जाहीर कोणाची केली जाते? एससी आणि एसटीची। आमची लोकसंख्या त्यामध्ये ॲड होईल ना। आणि त्यामुळं आदिवासी जे नेते म्हणतायत ते 10% लोक आहेत। तिथल्या 90% लोकांना अजून सर्टिफिकेट मिळालं नाही। मी सभागृहात लक्षवेधी मांडली आहे 94 जमातीची, 33 जमातीची वेगळी, 94 जमातीचं सरकारनं इंग्रजीमधून हिंदीतून मराठीत करताना चुका केलेत। असे अनेक विषय सरकारकडे आहेत आणि त्यामुळे या विषयाकडे लक्ष द्यावं। आमची समावेशाची मागणी नाही, आमची मागणी आहे ती अंमलबजावणीची आहे। आणि मी तुम्हाला 1,00,000% सांगतो, महाराष्ट्रातला धनगर समाज सगळा एकवटलाय। आम्ही नुसतं काय रस्त्यावरची लढाई करतोय, सरकारला प्रेशर करतोय असं नाही आहे। आम्ही कायद्याची पण लढाई लढतोय ना। आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत, तिथं आम्ही बाजू ठामपणे मांडलेली आहे। सरकारला आम्ही हे पटवून दिलं। राज्यातले सगळे तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, जात पडताळणी समिती प्रमुख यांच्याकडून आम्ही धनगडांची सगळी माहिती घेतली ना, ती आम्ही सरकारला दिलेली आहे। आता कोर्टाचं पण मत झालंय की धनगड राज्यामध्ये असेल तर धनगडांना येऊन कोर्टामध्ये भांडावं। मी आदिवासी जमातीचं ऐकून घेणार नाही असं कोर्टाच्या वतीनं सांगितलं गेलं आहे। आज ही चर्चा जी आहे ती मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा होणार आहे, तुम्ही काय भूमिका मांडणार आहात? मी सभागृहामध्ये धनगर समाज, मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती माझं मत व्यक्त करणार आहे, माझी भूमिका तिथं मांडणार आहे। महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कसलाही कुठलाही धक्का लागता कामा नये, कारण 346 जातींचा समावेश असणारा एवढा मोठा समूह ज्यांची लोकसंख्या 52% आहे, मुळात ती जास्त आहे पण सरासरी 52% आहे, तर या लोकसंख्येवरती दुर्गामी परिणाम करणारा जो विषय जर येत असेल तर त्या बाबतीमध्ये ओबीसींची बाजू ठामपणे घेणं हे माझं कर्तव्य आहे, हे माझं काम आहे। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये अशी भूमिका मी सभागृहात मांडणार आहे। महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे। त्यासाठी सरकारनं ताबडतोब जे काय करायचं कारवाई ती सरकारच्या माध्यमातून केली गेली पाहिजे अशी भूमिका मी सभागृहात मांडणार आहे। आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सविस्तर सरकारनं काय भूमिका घ्यावी याबद्दल समाजाची भावना मी सभागृहात आज मांडणार आहे। एकीकडे धनगर नेते असतील किंवा आदिवासी नेते असतील, सगळेजण म्हणतात की ओबीसी मध्ये मराठे नकोत, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर धनगर नेते असे म्हणतात की एसटी मध्ये ओबीसी ऐवजी समावेश केला पाहिजे। ही भूमिका जी आहे ती कुठेतरी आता प्रश्न उपस्थित घ्या। प्रश्न कुणी उपस्थित करतं? कायद्याप्रमाणे घ्या ना। आम्ही नव्यानं समावेश करा म्हणत नाही। मला खरं तर विशेष वाटतं या लोकांचं की यांना समजून का विषय घेत नाही। आरक्षणाचा विषय तुम्ही समजून घ्या। आम्ही मुळात त्या एसटी लिस्टमध्ये आहोत आणि धनगड नावाची जमात राज्यात अस्तित्वात नाही। सरकारनं शपथपत्रावरती लिहून दिलं हायकोर्टामध्ये, जर एखादी जमात राज्यामध्ये अस्तित्वात नसेल तर त्याला कोणी आरक्षण देईल का? गावात एखादा शेत आहे आणि जो माणूसच गावात नाही त्याच्या नावावर सातबार असू शकतो का? आणि म्हणून कोर्टानं सुद्धा 1956 पूर्वी धनगड राज्यामध्ये आहे का त्याचे पुरावे द्या। जे लोक कोण विरोध करत होती त्यांना सांगितलंय आम्ही एकदम कायद्याप्रमाणे चाललोय। आमचं कुठलंही असे आरेरावी नाही, आमची काय अशी बाबा आम्हाला दिलंच पाहिजे, आम्हाला नव्यानं समावेश केला असं नाही। आमचा आहे, आमचा तो हक्क आहे, आमचा तो अधिकार आहे आणि तुम्ही तो आमचा हिसकावून घेतला, आमचं मोठं नुकसान झालं यामुळं। आणि इतर राज्यामध्ये झाले ना धनगर समाजाच्या बाबतीमध्ये, काही ठिकाणी एससी काही ठिकाणी एसटी मध्ये आहेत आणि त्याचे आम्ही पुरावे दिले आहेत। विदाऊट पुरावा आम्ही काय बोलत नाही सरकारकडं। 3 राज्याचे पुरावे दिले, 4था छत्तीसगडचा पुरावा दिलाय की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांना या दुरुस्ती करता येत आहेत। त्यामुळे कुणी काय बोलतं, मीडियात काय चालतं, कोणी नेता कुठला स्टेट ह्याच्याशी फार महत्त्व नाही।
आरक्षणाची प्रक्रिया ही कायद्याप्रमाणे चालते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळं आम्ही नव्यानं काही मागत नाही. कोर्टाला आमची फाईल फेकून दिली असती ना, एवढे दिवस कशाला ऐकत बसला असतं. शेवटचा प्रश्न, मराठा समाजाचा अल्टिमेटम ऑलरेडी सरकारकडे आहे. हे अधिवेशन संपण्याच्या आत काही विनंती तुम्ही सरकारला करताय की हे संपूर्ण सगळं जे घोळ आहे तो जाहीर करा? हीच विनंती आहे. ज्या मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची जीच भूमिका आहे तीच भूमिका धनगरांच्या बाबतीमध्ये असली पाहिजे, तीच भूमिका अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये असली पाहिजे, तीच भूमिका भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये ओबीसींच्या बाबतीमध्ये असली पाहिजे. एका समाजाला वेगळा न्याय, दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय, अशी सरकारला भूमिका करता येणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचंही तुम्ही पूर्ण करा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सुद्धा याच हिवाळी अधिवेशनात करा. धन्यवाद. गोपीचंद पडळकर आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलंय की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सुद्धा याच अधिवेशनात करा अशी ते मागणी करतायत. कॅमेरामॅन अमित सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.